हाय. आज तुम्हाला एक मस्त गोष्ट सांगणार आहे, पण माझ्याबरोबर एक मित्र आहे. त्याचं नाव बघा, हा आहे पुस्तकी किडा, बुकवर्म. मला माझ्या पुस्तकांमध्ये सापडला. त्याला मी म्हटलं, चल नुसती पुस्तकं खाऊ नको, मी पुस्तकं वाचते, ती ऐकसुद्धा, गोष्ट ऐक. तर आज मी तुम्हाला माधुरी पुरंदरे, माधुरीताई माहिती आहे का तुम्हाला? नक्की माहीत असणार तुमच्यापैकी कोणीतरी तिचं एकतरी पुस्तक वाचलेलं असणारच. तिने खूप 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 मुलांसाठी लिहिलेलं आहे आणि त्याच्यासाठी तिला 2014मध्ये साहित्य अकादमीचं पारितोषिक पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. गोष्टीचं नाव आहे पाचवडेकरांचा डच्चू. बघायचा तुम्हाला हा कोण? बघा, दिसतोय तुला? हो. तर बाकी याचा बायोडेटा मी तुला सांगते. याचं नाव आहे डच्चू. पूर्ण नाव डच्चू मधु मिलिंद पाचवडेकर. वय 1 वर्ष 7 महिने. रंग आंघोळीनंतर निदान तासभर स्वच्छ पांढरा, त्यानंतर पांढऱ्यासारखा वाटणारा. दोन्ही कान आणि अर्धी शेपटी काळी. उंची 11.5 इंच. लांबी शेपटीसह 23 इंच. शेपटीशिवाय 17 इंच. आणि त्याचीही सही इथे, बरं का? तर तू हसतोय कशाला? कशाला हसतोय? त्याचं संपूर्ण नाव ऐकून तो असं म्हणतो की माझं पूर्ण नाव वाचून ऐकून कुत्र्याला आडनाव वाचू नये असं तुला वाटतं? मेघन उर्फ मेघा उर्फ घना मधु मिलिंद पाचवडेकर, इयत्ता 5वी, याचा मी कुत्रा आहे. मेघनचा बाबा तर सगळ्यांना सांगतो, आम्हाला 3 मुलं आहेत. थोरला मेघन, मग सई आणि धाकटा हा डच्चू. म्हणून माझं नाव डच्चू मधु मिलिंद पाचवडेकर. कळलं? मी दिसायला खरं तर रुबाबदार आहे, हे मुद्दाम सांगणं आवश्यक आहे. त्याचं कारण मेघनने काढलेलं ते आत्ता चित्र तू पाहिलंस ना, तर त्याच्यासारखा दिसणारा प्राणी या पृथ्वीवर कुठेही असेल असं वाटत नाही. समजा मी रस्ता चुकलो, म्हणजे डच्चू हा रस्ता चुकला आणि मेघनने पोलिसांना हे चित्र दाखवून मला शोधून आणायला सांगितलं, तर डुक्कर, कांगारू, पांढरं अस्वल किंवा मुंगूस यापैकी काहीतरी आणू शकेल. हसू नकोस, पण हे तितकंसं महत्त्वाचं नाही. माझ्याबद्दल सांगण्याची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे मी भयंकर हुशार आहे. मी खूप विचार वगैरे करतो. मेघनला अभ्यासात मदत पण करतो. त्याला घरचा अभ्यास करताना सारखं अडत असतं. मग तो मला विचारतो, डच्चू 17 ते किती रे? 53च ना? तुला तरी येतं का? त्यानंतर तो असंही म्हणतो की मेरी झांसी नहीं दूंगी, असं आनंदीबाईने कुणाला रे सांगितलं? अफझल खानाला की बिरबलाला? मग मी माझ्या सतरंजीवर पडल्या पडल्या विचार करतो, कान हलवतो आणि शेवटी सतरंजीवर आपटतो. शेपटी. मेघनला बरोबर कळतं मी काय म्हणतोय ते, आणि तो झटक्यात उत्तर लिहून टाकतो. मी नसतो तर त्याचं काही खरं नव्हतं. आम्ही दोघं खूप खेळ खेळतो बरं का, म्हणजे डच्चू आणि त्याचा मेघन दोघंही खेळतात. तर चोर शिपाई हा आमचा खास आवडता खेळ आहे. मला पण आवडतो. मेघन जगातला सगळ्यात खतरनाक गुप्त पोलीस असतो आणि मी त्याचा पोलिसी कुत्रा, असं डच्चू म्हणतो. मेघन म्हणतो, डच्चू माझा खोडरबर कुठे दिसत नाही, आपण शोधून काढूया. मग मी हुंगत 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 निघतो. तर आम्ही घरात शोधतो, जिन्यात शोधतो, बागेत शोधतो. रबर काही सापडत नाही. पण बाकी खूप काय काय सापडतं. म्हणजे बाबाचा बऱ्याच दिवसापासून गायब असलेला पायमोजा, सई बाळ होती तेव्हाची तिची फुलाफुलांची चड्डी, मेघनची आदल्या वर्षीची शिवणाची वही, आईच्या पर्सचा तुटलेला पट्टा,
मेघन बरोबर अशी धावाधाव करून मला अगदी दमून जायला होतं. पण एक मूल वाढवायचं, त्याला चांगलं वळण लावायचं म्हणजे हे सगळं करावंच लागतं. कळलं का? मेघन शाळेत गेला की मला जरा उसंत मिळते. मग मी खालच्या मजल्यावर राहणाऱ्या धोत्रे मामींच्या मांजरीशी चष्मीशी गप्पा मारायला जातो. गप्पाच मारायला इतर कुत्र्यांसारखं मी दिसली मांजर की धावांगावर असं काही करत नाही. आणि चष्मीस देखील एखादी चिमणी किंवा कबूतर दिसलं की बसकन त्याच्या अंगावर जाते. मी इतक्यांदा सांगितलंय तिला की बाई चष्मीस, असं माणसासारखं वागू नये, सगळ्यांशी प्रेमाने वागावं. शेवटी कुत्री, मांजरं, पक्षी आपण सगळेच प्राणी एकमेकांचे भाऊ भगिनी आहोत ना. तर पूर्वी चष्मीस चेहरा असा पाडून माझं हे व्याख्यान ऐकायची आणि मग शी किती बाई पिळतोय हा असं म्हणून शेपटी फुगवून निघून जायची. पण एक दिवस एक विलक्षण घटना घडली बरं का. ऐक, काय झालं की मेघन 6 माही परीक्षेत सगळ्या विषयांमध्ये चक्क पास झाला. दिवाळी नुकतीच होऊन गेली होती तरी संध्याकाळी पाचवडेकरांच्या घरात दुसरी साजरी झाली. मेघनची कालंदी मावशी, विभा काकू आणि तिची 2 कार्टी अशी सगळी जणं आणि बाबांच्या ऑफिसमधला किराणे काका असे सगळे आले होते. मग आईने मेघनची दृष्ट काय काढली, बाबाने त्याचे फोटो काय काढले, काही विचारू नका. मेघनच्या या यशात माझाही वाटा आहे हे सगळ्या जगाला माहीत होतं. त्यामुळे अर्थातच प्रत्येक फोटोत मी त्याच्या बाजूला होतो. ऐकलं का? हो. मग सगळं छान चालू असताना आनंदावर विरजण पडलं. मेघनचा धाकटा काका एक दिवस आला. मेघा, ए मेघा, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले. दरवाजातून अशी लाडीक आरोळी ऐकत पाठीमागे लपवलेला आपला हात त्याने पुढे आणला. त्या हातात एक लहानसा चौकोनी पिंजरा होता. पिंजऱ्यात एक बारकुडा निळ्या पिवळ्या रंगाचा पक्षी इकडून तिकडे उड्या मारत होता. आई शपथ, काका सही रे. मेघन किंचाळला. पुढल्याच क्षणी अख्खं पाचवडेकर कुटुंब त्या पिंजऱ्याभोवती गोळा झालं. मीही जमेल तितकं भुंकून घेतलं आणि दाखवलं मी पण आहे इथे. काका, नाव काय रे या पक्षाचं? मेघनने विचारलं. याला लवबर्ड म्हणतात. हा गाणं म्हणतो? सईने विचारलं. हो तर, दिवसभर हा नुसतं गातच असतो पण त्यासाठी त्याला एक जोडीदार मात्र हवा. बाबा बाबा, आपण आणूया ना आणखी एक लवबर्ड. आणू का? आणूया ना. मेघन एका पायावर नाचत म्हणाला. बघू बघू नाही, नक्की आणायचा. मेघननं पिंजरा उचलला आणि कसला गोड आहे हा पक्षी असं म्हणत तो आपल्या खोलीत निघून गेला. मेघननं मला बोलवलं पण नाही, माझ्याकडे वळून सुद्धा पाहिलं नाही. कटून मी पलंगाखाली जाऊन बसलो. असं झालं त्या डच्चूचं बरं का. तेव्हा मला वाटलं होतं की मेघनचं हे वेळ थोड्या दिवसाने कमी होईल. शेवटी माझ्यासारख्या हुशार आणि रुबाबदार कुत्र्याची जागा तो पोटभर लांबीचा पक्षी थोडीच घेऊ शकणार होता. खेळायला, अभ्यास घ्यायला डच्चूच लागणार होता त्याला. त्यामुळे मी निवांत होतो. पण माझा अंदाज चुकला. त्या पक्षाने मेघनला अगदी भूल घातली होती. घरात असला की तो पिंजऱ्याभोवतीच नुसता पिंगा घालायचा. काय रे बाबा. मी शाळेतून आला की मेघन बूट इकडे तिकडे टाकायचा, दप्तर दुसरीकडे भिरकावून द्यायचा आणि पहिली त्या पिंजऱ्याकडेच धाव घ्यायचा. त्यात बाबानं त्याला आणखी 4 लवबर्ड आणून दिले. त्यानंतर जेमतेम 8 दिवस उलटले आणि आई ऑफिसातून आली. ती मेघनला हाका मारतच, मेघा, ए मेघा, हे बघ तुझ्या शुभा मावशीने काय दिलं तुझ्यासाठी. मेघन पळत आला. पाठोपाठ अर्थातच मीही. आईने मेघाच्या हातात एक पिंजरा ठेवला. यावेळी काय होतं माहितीये त्या पिंजऱ्यात? काय होतं माहितीये? हिरव्यागार रंगाचा एक पोपट. हे वाढतच चाललं होतं प्रेम पक्षाचं.
मेघनचा सारा दिवस या मूर्ख पक्ष्यांना खायला घाला, पाणी द्या, त्यांचे पिंजरे धुवा, यांच्याशी गप्पा मारा, यातच जायचा. असं झालं खरं. आता या पक्ष्याने मेघनने लाड त्यांचे करावेत पक्ष्यांचे, हेही मी एक वेळ चालवून घेतलं असतं, पण तो माझ्याकडे लक्षच देत नव्हता. याचं मला फार वाईट वाटत होतं. मी एक दोनदा त्याची चड्डी तोंडात पकडून त्याला चोर शिपाई खेळायला चल असं सांगण्याचा प्रयत्न पण केला. टच्चू, त्रास देऊ नकोस रे मला, असं म्हणून त्याने समोरच्या कागदावरचं चित्र रंगवायला सुरुवात केली. मी डोकावून पाहिलं. कसलं होतं माहितीये का ते चित्र? कसलं होतं? ते होतं पक्षाचं चित्र. मग असं होतं तर मग काय करणार. एक दिवस काय झालं तुला सांगते. मेघनचं पक्षीप्रेम आपलं वाढत होतं. तर एकदा चांदण्याहून त्याचे आजोबा आले. त्याने एक जाडजूड पुस्तक विकत घेतलं आणि मेघनला भेट दिलं. त्यात जगभरातल्या निरनिराळ्या पक्ष्यांचे खूप रंगीत फोटो होते. सोबत त्यांची माहितीही होती. काय म्हणाले माहितीये का आजोबा? घना, हे पुस्तक उगाच गंमत म्हणून दिलं नाहीये तुला बरं का. मोठेपणी सलीम अलींसारखं जगप्रसिद्ध पक्षीतज्ञ व्हायला हवंस तू. परत जाताना आजोबा बजावून गेले. त्यानंतर काय झालं, हा मेघन शनिवार रविवार सुद्धा कुठल्याशा पक्षीप्रेमी मंडळाबरोबर जंगलात पक्षी निरीक्षण करण्यासाठी जायला लागला. मग काय झालं माहितीये का, एका रविवारी पक्षी निरीक्षण करून संध्याकाळी मेघन घरी परत आला. तो भलताच उत्साहात होता. आई गो, ऐक ना, आज मंडळात सगळ्यांनी चित्र काढली. हो का? कसली ते चित्र? आईने कौतुकाने विचारलं. निरनिराळ्या पक्ष्यांची. मेघन तिच्या मागे मागे फिरत होता. आमचा रोहित दादा आहे ना, तो सगळी चित्र दिल्लीला पाठवणार आहे. दिल्लीला? कशाला रे? अगं तिकडे ना कसली तरी स्पर्धा आहे. अरे बा, आणि बक्षीस काय मिळणार आहे माहितीये? आपण ज्या पक्षाचं चित्र काढलं असेल तो बक्षीस देणार आहे. खरा पक्षी. अगं बाई, हो? मग तू कोणत्या पक्षाचं चित्र काढून दिलंस? ते आमचं गुपित आहे. मला चिमणी आवडते. मेघनने चिमणीचं चित्र नाहीच काढलं. मग काय झालं, काहीतरी एक दिवस एवढ्यात काहीतरी घंटी वाजली आणि मेघनने दरवाजा उघडला. समोर 2 गृहस्थ उभे होते. मेघन पाचवडेकर कोण? खिशातून काही कागद काढत त्या गृहस्थांनी विचारलं. मीच, मेघन म्हणाला. तुम्ही घरात मोठं कोणी आहे ना? हो, आई बाबा आहेत की. हे पत्र घ्या, तुमच्यासाठी एक पार्सल आहे. या कागदावर सही करा, आम्ही पार्सल घेऊन येतो. मेघनने पत्र उघडलं. बाबा, इंग्रजीत आहे, वाचून दाखव ना. पत्र वाचता वाचता बाबाचा चेहरा फुलत गेला. घना, लेका बक्षीस मिळाले तुझ्या चित्राला. पहिलं बक्षीस. बघू बाई, बघू बघू, असं म्हणत बाबांच्या खांद्यावरून डोकावर आईनंही पत्रे वाचले आणि खाली वाकून मेघनची पापी घेतली. काय मिळालं रे बक्षीस दादा? साईने विचारलं. कळेल, बघायलाच आता, मेघन लाजत लाजत म्हणाला. बघ सई, मिळवलं की नाही दादाने बक्षीस? आई अभिमानाने म्हणाली. सारखं त्याला त्याच्या चित्रकलेवरून चिडवत असता. आता बघा. आईचं वाक्य अर्धवट राहिलं. दरवाजाकडून कसले तरी आवाज येत होते. मघाचे दोघं काका काहीतरी ओढून आणण्याचा प्रयत्न करत होते. दोघंही घामाघूम झाले होते. बऱ्याच धडपडीनंतर त्याने एक भला मोठा पिंजरा ओढत आणला. त्यात एक मोठा विचित्र आकाराचा उंच मान्या आणि लांब तंगड्यांचा पक्षी होता. घाबरू नकोस. नाही, घाबरू नको. घराच्या दरवाजातून आताही येईना इतका तो पिंजरा मोठा होता. घना, हे काय रे? बाबा पुटपुटला. मेघनने डोळे विस्फारून बघत राहिला. अखेर भानावर येऊन तो कसं म्हणाला. याला इमू म्हणतात. एक प्रकारचा शामरूप. ऑस्ट्रेलियात सापडतो. पुस्तकात फोटो आहे. मी पाहिलायस? अरे पण तू याचं चित्र कशाला काढून पाठवलं? माझ्यापेक्षा उंच आहे हा. कुठे ठेवणार याला आपण?
मी कुठे याचं चित्र काढलं होतं? मेघन हळूच पुरपुरला. याचं नव्हतं, मग कुणाचं काढलं होतं? बाबाने विचारलं. मोराचं. तो पडलेल्या चेहऱ्याने म्हणाला, मग बरोबर आहे, तुझा मोर असाच दिसतो, शिवाय तू पिसारा काढायला विसरलाच असशील. साहेब, तो सही केलेला कागद द्या आणि पिंजरा आत येणार नाही, आम्ही इथूनच त्याला आत सोडतो, ते काका म्हणाले. आत सोडता? बाबा जवळजवळ घाबरला. अहो, पण पिंजऱ्याशिवाय याला ठेवणार कुठे आम्ही आणि कसं? ते पहा तुमचं तुम्ही, आमचं काम एवढंच आहे, द्या तो कागद लवकर. मेघनने सही करून कागद दिला. एक काका पिंजऱ्याच्या वर चढले आणि त्यांनी पिंजऱ्याचा दरवाजा वर उचलला. त्याबरोबर तो इमू नावाचा पक्षी चालत चालत घरात आला. दोन्ही काकांनी ताबडतोब पिंजरा बंद करून जिन्याच्या दिशेने ढकलला आणि पळ काढला. मग इमू घराची पाहणी करायला निघाला. तो स्वयंपाकघरात गेला. बापरे, अरे देवा, हे काय चाललंय हे, असं ओरडत आई तिकडे धावली. पाहते तो त्या इमूने पिठाचे 2 डबे, लोणच्याची 1 बारणी, कांदे बटाट्याची टोपली, असं सगळं जमिनीवर सांडलं होतं. एवढं झाल्यावर त्याने झोपड्याच्या खोलीकडे मोर्चा वळवला. आत शिरून तो सरळ पलंगावर चढला. हा बापरे, आता हा सगळा चाललेला प्रकार पाहून सर्द झालेले बाबा कसं बसं फुटला. मेघा, ते हे धुणं वाळत घालायची काठी घे रे. बाबा, त्याला मारायचं नाही, सांगून ठेवतोय, मेघनने बजावलं. मारत नाही रे बाबा, नुसती भीती दाखवतोय, आण काठी. पळत जाऊन मेघनने काठी आणली आणि बाबाला दिली. हुश हुश करत बाबा दुरूनच इमूच्या दिशेने काठीचा हातवारे करायला लागला. इमूची मऊ गादीवरून खाली उतरण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्याला रागच आला. एका ढांगेत तो बाबाच्या दिशेने पुढे आला आणि आपली भली मोठी बोचड चोच त्याने टणकण बाबाच्या डोक्यावर हाणली. टण, बरोबर. ओय ओय ओय, गला, मेलो रे मेलो. हातातली काठी टाकून देऊन डोकं बाबा जरा विवळत म्हणाला. बापरे, आता काय झालं माहितीये का तुला? काय झालं? आता तो ढांगा टाकत पक्षी सरळ बाल्कनीत गेला आणि तिथे त्याने चोचीचे फटकारे मारून सगळे पिंजरे खाली पडले. बापरे! धक्क्याने त्याची दारं उघडली. सगळे लवबर्ड्स आणि पोपट बाहेर पडले आणि दिसेल त्या दिशेने उडून गेले. मग आता काय झालं माहितीये का? ते पक्षी पळून गेले का? हो. आणि इमूचे हे प्रताप पाहून मेघन अगदी रडवेला झाला. आता मात्र मला राग आला. म्हणजे मी चिडलोच. किती झालं तरी मेघन माझा दोस्त होता. मग मी काय केलं, अचानक झालं, मग इमूच्या अंगावर मी धावून गेलो आणि या हल्ल्याने तो बावचळला. आपले भले मोठे पंख फडफडावत बाल्कनीच्या इकडे तिकडे नाचायला लागला. मागून सई ओरडली, जा डच्चू जा, पळवून लाव त्याला, जा. बाल्कनीच्या दाराशी उभा राहून मी जीव खाऊन भुंकत होतो. इमू दूर कोपऱ्यात अंग चोरून उभा होता. काय करावं, कुठे जावं त्याला काहीच कळत नव्हतं. तो बाहेरच्या बाहेर उडून गेला तर बरंच होईल, आई म्हणाली. त्याला उडता येत नाही, मेघन हळूच फुटफुटला. पुस्तकात दिलंय तसं. हो ना, मग तू उडता न येणाऱ्या पक्षाचं चित्र काढलंसच का? पण मी मोराचं चित्र काढलं होतं. मोराचं मोराचं मोराचं. आता मेघनही चिडीला आला होता. आता त्या इमूने आणखी काही उपद्रव करून ठेवण्याच्या आत त्याची काहीतरी व्यवस्था लावली पाहिजे, बाबा म्हणाला. मेघन, तुझ्या त्या रोहित दादाला फोन कर. कुठला रोहित दादा माहिती आहे ना? त्याने चित्र काढून घेतली होती स्पर्धेसाठी, तो. रोहित दादा उड्या मारतच आला. सगळी कहाणी ऐकल्यावर म्हणाला, मेघन, लेका चित्रावर हा मोर आहे असं लिहायचं नाही का? मलाही तो इमूच वाटला. रोहित दादा हसत हसत म्हणाला, अर्थात त्या चित्राला बक्षीस मिळेल आणि खरोखरच इमू इथे अवतरेल असं मात्र मला वाटलं नव्हतं. कमाल आहे. रोहित दादाने मग काय केलं, तो म्हणाला, ते जाऊन दे, आता हे पार्सल आपण योग्य ठिकाणी पोचवून देऊ. रोहित दादानं कुठल्याशा इमू पालन केंद्राला फोन केला. अखेर त्यांची माणसं येऊन
तो उंचाळ्या पक्षी घेऊन गेले. अरे पण काय झालं माहितीये का, हे सगळं होईपर्यंत दिवस मावळला. घर आवरता आवरता आई म्हणत होती, बरं तर बरं हा डच्चू होता, नाहीतर आणखी काय उत्पात केले असते त्याने कोण जाणे. बाबा म्हणाला, या सगळ्या पक्ष्यांच्या नादाला लागून आपण नाहीतरी डच्चूकडे जरा दुर्लक्षच केलं, नाही का गं साई? हो तर काय, दादालाच सांगते, तो 24 तास त्या पिंजऱ्यापाशीच बसलेला असायचा, बाकी काही दिसतच नव्हतं त्याला. डच्चूचं खाणं पिणं सगळं मलाच करावं लागत होतं. मेघननं माझ्याकडे पाहिलं. होय रे डच्चू, असं केलं मी, सॉरी, तो म्हणाला. आता मीही जरा भाव खायचं ठरवलं. जागचा हल्लोच नाही, शेपटीसुद्धा हलवली नाही. सॉरी म्हटलं ना, माझ्या शेजारी बैस, मेघन काकुळतीने म्हणाला. ये रे या गोतडी, 1 2, मी टुनकन उडी मारून त्याच्या मांडीवर जाऊन बसलो. आता आमचं सगळं पूर्वीसारखं सुरू झालं आहे. मेघनने अजूनही चित्र काढणं सोडलं नाही आहे, पण आजकाल तो पाना फुलांची आणि फुलपाखरांची चित्र काढतो. बरं झालं ना? कशी वाटली गोष्ट? खूप छान. आता आपण मित्रांना सांगूया की तुम्ही ही गोष्ट ऐकली, याच्यातली माधुरीताईची चित्र तर सुंदर आहेतच, पण तुम्हाला जर चित्र काढावं असं वाटलं तर आम्हाला काढून जरूर पाठवा. मी पण पाठवणार. चालेल.